आणि आता पाहणार आहोत सविस्तर महामुंबई। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजधानी दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत आणि दिल्लीत दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत। राज्यातील आणि केंद्रातील मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या मुद्द्यावरती ही बैठक होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेला केंद्रात जी मंत्रिपदं द्यायची आहेत त्या संदर्भात देखील याच बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला गेलेले आहेत। त्यांची दिल्लीवारी असल्यानंतर वेगळ्या चर्चा होतात। तुम्ही या दिल्लीवारीकडे कसं बघताय? कसं बघताय म्हणजे पॉझिटिव्ह? मला वाटतं जे दिल्लीला गेलेले त्यांना आपण जर विचारलं तर सविस्तर आपल्याला ते सांगू शकतील की कशासाठी गेलेत करून। तर इकडे राज्यामध्ये पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाली आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत आणि त्यामुळे पुन्हा एकदा विस्ताराची चर्चा सुरू झाली आहे, कारण देवेंद्र फडणवीसांनी राज्यपालांची भेट घेतली आहे। दुपारी 2:45च्या सुमाराला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजभवनात जाऊन राज्यपालांसोबत जवळपास अर्धा तास चर्चा केल्याची माहिती मिळाली। राज्यपालांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांचा ताफा विमानतळाच्या दिशेने रवाना झाला आणि त्याच वेळी आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपुरात गेलेले मुख्यमंत्री शिंदेंनीही मुंबई विमानतळावर तिथे दाखल झाले आणि यावेळी शिंदे आणि फडणवीसांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे। त्यानंतर एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना झाले आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस देखील दिल्ली रवाना झाले। वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। पहाटेच्या शपथविधीचा मुद्दा मागील 24 तासात पुन्हा एकदा गाजण्यास सुरुवात झालेली आहे। देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या एका गौप्य स्फोटामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा शपथविधीची चर्चा सुरू झाली आहे। पाहूयात या संदर्भातील बातम्या। काय केलंय पवार साहेबांनी? मी जाहीर बोललो होतो, शेवटी पवार साहेबांना सत्य सांगावं लागलं। अजिबात नाही। मी जी गुगली टाकली त्यामुळे त्यांचं सत्य बाहेर आलंय। तो गुगली बोलत होते। शरद पवार साहेबांबद्दल तर तुम्हालाही माहिती आहे, काही पे निगाह आहे, काही पे निशाणा। त्यात तेवढं नवीन काय आहे? गुगली कसा टाकायचा, कुठं टाकायचा ते माहीत होतं। त्यांच्या गुगलीमुळे मी बोल्ड व्हायच्या ऐवजी त्यांचे पुत्र अजित पवारच बोल्ड झाले। विकेट दिली ते करायचं काय, ती विकेट घेतलीच पाहिजे। अजून अर्ध सत्यच बाहेर आलंय, उरलेलं सत्य लवकरच बाहेर येईल। पहाटेच्या शपथविधीचा मुद्दा मागील 24 तासात पुन्हा गाजायला लागलेला आहे। अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांनी पहाटे शपथ घेतलेली होती आणि त्यावरून सुरू झालेलं राजकारण नॉन स्टॉप सुरू आहे। देवेंद्र फडणवीसांनी एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवारांनी ऐनवेळी भूमिका बदलली असं वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्यानंतर खुद्द शरद पवारांनीच गुगली टाकली। भाजप सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो हे दाखवून द्यायचं होतं अशी गुगली टाकून शरद पवारांनी पहाटेच्या शपथविधीची विकेटच घेतली आहे। 2 दिवसांनी त्यांनी आपली भूमिका बदलली। समजा बैठक झाली, भूमिका बदलली। बैठक झाली कारण मी जाहीरच बोललो होतो, मी जाहीर हे बोललो होतो की तुम्हाला सरकार बांधायला लोक कमी पडत असतील तर राष्ट्रवादी तुम्हाला मदत बाहेरून पाठिंबा देईल। त्यांनी स्वतःच सांगितले का की या संबंधीचं धोरण मी बदललं 2 दिवसांनी, आणि ते 2 दिवसांनी मी धोरण जर बदललं तर त्याच्यानंतरच्या 2 दिवसांनी त्यांनी शपथ घ्यायचं काय कारण होतं? आणि ती शपथ घ्यायची होती की अशी चोरून का घेतली फाटे? त्यांना जर घ्यायची होती आणि त्यांना पाठिंब्याचा जवळ खाती होती आणि ती शपथ घेतली आणि त्याच्यानंतर जर आम्हा लोकांचा त्यांना पाठिंबा होता तर 2 दिवसात ते सरकार राहिलं का तिथं? 2 दिवसात त्यांची सत्ता गेली, त्यांना त्यांचा राजीनामा द्यायला लागला। याचा स्वच्छ अर्थ आहे की सत्तेच्यासाठी आम्ही कुठेही जाऊ शकतो। ही जी त्यांची पावलं होती ती पावलं एकदा समाजाच्या सोबत यावीत या दृष्टीने काही गोष्टी केलेल्या होत्या। माझे एक सासरे होते, त्यांचं नाव सदू शिंदे, आणि हे देशातले उत्तम गुगली बोलत होते।
त्या गुगलीवरून ना मोठ्या मोठ्या लोकांचे विकेट त्यांनी घेतले जातात आणि मी जगाच्या क्रिकेटचा अध्यक्ष होतो, त्यामुळे मला गुगली कसा टाकायचा आणि कुठं टाकायचा मी जरी खेळलो नसतं तर माहीत होतं. त्याच्यापेक्षा जास्त काही विचार नव्हता. आता विकेट दिली, विकेट दिली तर करायचं काय, ती विकेट घेतलीच पाहिजे. तर पवारांच्या गुगलीवरती फडणवीसांनीही पलटवार केलेला आहे. पवारांच्या तोंडून मी सत्य बाहेर आणला असा खोचक टोला फडणवीसांनी लगावला. मला अतिशय आनंद आहे की शेवटी पवार साहेबांना सत्य सांगावं लागलं. आणि मला असं वाटतं की मी जी गुगली टाकली त्यामुळे त्यांचं सत्य बाहेर आलंय, पण ते अर्धच आलंय. अजून उरलेलं सत्य मी बाहेर काढीन. एवढंच आहे की त्यांच्या गुगलीमुळे मी बोल्ड व्हायच्या ऐवजी त्यांचे पुतणे अजित पवारच बोल्ड झाले. त्यांनी स्वतःच्या पुतण्यालाच बोल्ड केलाय, पण काही हरकत नाही, अजून अर्ध सत्यच बाहेर आलंय. उरलेलं सत्य लवकरच बाहेर येईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. 2019 मधील भाजप राष्ट्रवादीच्या सरकारसाठी पवारांची संमती होती, मात्र त्यांनी डबल गेम केला असल्याचा गौप्यस्फोट फडणवीसांनी केलेला आहे. अजित पवार राष्ट्रवादीचे मालक नाहीत, शरद पवार हे राष्ट्रवादीचे मालक आहेत, त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये पवार जे ठरवतात तेच होतं असं फडणवीसांनी म्हटलंय. तर सावरकर आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरूनही फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलंय. पवार साहब के साथ ही हमने तय किया था, जिस समय उद्धव जी ने हमको धोखा दिया और हमारे पीठ में छुरा घोंपा, तो हमने रिटेलिएट करने का निर्णय किया. उस समय सामने से चलकर एनसीपी के कुछ लोग ये कह रहे थे कि हम नहीं चाहते कि 3 लोगों की सरकार बने, स्टेबल गवर्नमेंट नहीं बनेगी, महाराष्ट्र का नुकसान होगा, हम चाहते बीजेपी के साथ आना. हम लोगों ने चर्चा की, शरद पवार जी से ही चर्चा की, शरद पवार जी ने हामी भरी. शरद पवार जी की हामी के कारण ही मैं और अजीत पवार हम लोगों ने सारी चीजें डिसाइड की. बाद में शरद पवार जी हट गए. उसकी क्या वजह रही? अब वो तो खुद बता सकते हैं, उसकी वजह आप मुझे क्यों पूछते, उन्हें पूछिए. जब वो हट गए तो अजीत पवार ने ये स्टैंड लिया कि भाई ये गलत बात है, हम तो जाएंगे, और हमने शपथ ली. पवार साहब किंग मेकर से भी ज्यादा किंग ब्रेकर है. सरकारें तोड़ने में उनको एक बहुत महारत हासिल है, और ये बात तो सही है, अनुभवी नेता है तो ये सारी चीजें करते रहते हैं, उसमें तो कोई दो राय है नहीं. तो शरद पवार साहब तो ये सारी चीजें चलाते रहते हैं. घोटाले कोविड के समय हुए हैं. आप जम्बो कोविड सेंटर में घोटाले करते हो, लोगों की जान से खेलते हो. 35 डॉक्टर ऐसे जिन्होंने ये बताया कि हमने केवल अप्लाई किया था, हम कभी नौकरी पर रहे नहीं, उनके नाम से तनख्वाह निकल गई है, उनको दिखाया गया है. इसका मतलब कोविड सेंटर में कौन था, कौन पेशेंट को देख रहा था. तो लोगों की जान से आप खेले हो. बॉडी बैग में घोटाला करते हो, आपको तो कफन चोर बोलना पड़ेगा. राजनीति में कोई चीज परमानेंट नहीं होती, परिस्थितियां चीजों को डिफाइन करती है. लेकिन मैं जितनी राजनीति समझता हूं, मुझे नहीं लगता है कि उद्धव ठाकरे जी के साथ हम जाएंगे या शरद पवार जी हमारे साथ आएंगे. ये बिल्कुल चीजें स्पष्ट होती है. और साधारणतः हमारा ये मानना होता है, जो हमारे तत्व है उनमें, हमने तो 22 पार्टियों के साथ सरकार चलाई है. एक बार अटल जी ने तो 22 पार्टियों के साथ सरकार चले, तो कोई अछूत नहीं है हमारे लिए. लेकिन हम कांग्रेस के साथ नहीं जा सकते, हम एमआईएम जैसी पार्टियां, हम मुस्लिम लीग जैसी पार्टियां, इनके साथ नहीं जा सकते. सूडो सेक्युलर लोगों के साथ हम नहीं जा सकते. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वातील युवा सेनेतही मोठ्या प्रमाणावरती गळती सुरू झालेली आहे. आदित्य ठाकरे यांचा आणखी एक निकटवर्तीय युवा सेनेला राम राम करणार आहे. राहुल कनाल हे ठाकरेंच्या मोर्चाच्या दिवशीच ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार आहेत. 1 जुलै रोजी राहुल कनाल मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश करतील. युवा सेनेतल्या एका महत्त्वाचा सैनिक असलेल्या राहुल कनाल यांनी काही दिवसांपूर्वी युवा सेनेच्या कोर टीमचा व्हॉट्सअप ग्रुप देखील सोडला होता.
आदित्य ठाकरेंची कोर कमिटी ही युवा सेनेची ताकद मानली जाते, पण एक एक मोहरे कोर कमिटीतून बाहेर जात असल्यानं आदित्य ठाकरेंची चिंता वाढली आहे. शिंदे साहेबांचा वाढता जनाधार आणि शिंदे साहेबांवरती वाढता विश्वास जो आहे हा लोकांचा आहे. रोज जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये लोक जी आहेत ही शिंदे साहेबांवरती प्रेम करतायत, त्यांच्याबरोबर जोडले जात आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे तो प्रवेश त्या ठिकाणी सुरू आहे. आमदार असतील, त्याचबरोबर नगरसेवक असतील, कार्यकर्ते, पदाधिकारी असतील, मोठ्या संख्येमध्ये जे आहेत ते लोक या ठिकाणी येत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये जे आहेत ते अजून नगरसेवक असतील, अजून चांगले पदाधिकारी असतील, हे सतत चालू राहणार आहे. हे ऑनगोईंग प्रोसेस आहे. शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी वडाळ्यामधल्या प्रतिपंढरपूर मंदिराला भेट देत विठ्ठलाचं दर्शन घेतलं. आषाढी एकादशी निमित्तानं श्रीकांत शिंदे यांनी मनोभावे पांडुरंगाचं दर्शन घेतलंय. वडाळा मोनोरेल स्टेशनला प्रतिपंढरपूर नाव देण्याची मागणी होती आहे आणि या मागणीबद्दल सकारात्मक विचार करण्यात येईल असं आश्वासनही श्रीकांत शिंदेंनी दिलं. इकडे आल्यानंतर सगळ्यांशी बोलल्यानंतर एक मागणी इकडे आहे की बाबा मोनोरेलचं जो स्टेशनचं नाव आहे त्याला प्रतिपंढरपूर असं नाव देण्यात यावं. नक्कीच त्याच्यावरती सकारात्मक दृष्टिकोनातून आपण विचार करू शकतो आणि त्याच्यावरती जे आहे ते CM साहेबांना लवकरात लवकर जे आहे त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या लोकल सगळ्या सिटिझन्सच्या, लोकल जे लोक राहतात तिथे खूप वर्षापासून त्यांची एक भावनिक नाळ जी आहे ती मंदिराबरोबर जोडली गेलेली आहे. तर साहजिकच ही मागणी आहे ना आणि नक्कीच त्याच्यावरती सकारात्मक विचार दे तर सरकार करेल. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वडाळा इथे मुंबईतील प्रतिपंढरपूर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या वडाळा विठ्ठल मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि यावेळी त्यांनी वारकऱ्यांसोबत टाळ वाजवत हरिनामाचा जयघोष केला. आषाढी एकादशी निमित्तानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं भाविकांसाठी लाडू आणि खिचडीचं वाटप करण्यातही त्यांनी सहभाग घेतला. तर मनसे नेते अमित ठाकरे यांनी आषाढी एकादशी निमित्तानं चेंबूर खारदेव नगर मार्केटमध्ये मनसे विभाग प्रमुख माऊली थोरवे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. ज्या भाविकांना पंढरपूरला जाता येत नाही अशा भाविकांसाठी खारदेव मार्केटमध्ये 18 फूट उंचीची विठ्ठलाची प्रतिमा साकारण्यात आली आणि यावेळी चेंबूर घाटला इथल्या संत बाळूमामा मंदिरातही अमित ठाकरे यांनी दर्शन घेतलं. यावेळी धनगर समाज बांधवांनी अमित ठाकरे यांना काठी आणि घुंगड देत त्यांचा विशेष या ठिकाणी सत्कार केला. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर 3 महिन्यांपूर्वी नव्यानं सुरू करण्यात आलेल्या वर्सोवा पुलावर काही ठिकाणी खड्डे पडलेत. न्यूज 18 लोकमतनं या संदर्भात बातमी चालवल्यानंतर प्रशासनाकडून तातडीनं खड्डे भरण्याचं काम सुरू करण्यात आलं. नव्या पुलावरती 3 महिन्यातच खड्डे पडल्यानं टीकेची झोड उठली होती आणि ही बातमी न्यूज 18 लोकमतनं लावून धरली आणि अखेर खडबडून जागा होत प्रशासनानं पाऊल उचलायला सुरुवात केली. असं निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या ठेकेदारावरती कारवाईची मागणी आता स्थानिक नागरिकही करू लागलेत. मुंबईला उडवून देण्याची धमकी देणाऱ्या एका 50 वर्षीय इस्माला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. BMC नियंत्रण कक्षाला फोन करून नसीमुल हसन शेख यांना मुंबई उडवून देण्याची खोटी धमकी दिली होती. शेजाऱ्याशी वारंवार भांडणं होत असल्यानं त्याचा बदला घेण्यासाठी आपण हा कॉल केल्याचं शेखनं म्हटलं. BMC नियंत्रण कक्षाला कॉल केल्यानंतर मुंबई पोलिसांनी मालवणीतल्या घरातून त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. वसईमध्ये एका पेट्रोल पंपावरती चक्क पाणी मिश्रित पेट्रोल विक्री झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. वसई पश्चिमेच्या विरा पेट्रोल पंपावर पाणी मिश्रित पेट्रोल भरत असल्याचा आरोप वाहन चालकानं केलाय. अनेकांच्या तक्रारींनंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपासणी केली. पेट्रोलमध्ये पाणी आहे की इथेनॉल आहे हे पेट्रोल तपासणी अहवालात निष्पन्न होईल. मात्र या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरलेल्या 1000च्या वर वाहनधारकांच्या गाड्या बंद पडल्यानं चालकांचं मोठे हाल झालेले आहेत. हत्या करून आत्महत्येचा बनाव करणाऱ्या 2 आरोपींना टिळकनगर पोलिसांनी अटक केली आहे. चेंबूरच्या पेस्टम सागर परिसरात 19 जूनला ही घटना घडली. मयत 30 वर्षीय बेघर इस्मानं आरोपी गौतम बोराडे आणि अफजल शेख यांना शिवीगाळ केलेली होती आणि याच रागातून दोघांनी त्याला बेदम मारहाण केली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. हत्येचा संशय येऊ नये म्हणून मृताच्या आत्महत्येचा बनाव केला गेला, पण पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी खुनाची कबुली दिली.
तर मुंबई आणि उपनगरातील इतरही महत्त्वाच्या घडामोडी आपण जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. विठ्ठल मंदिर भाविकांनी गजबजून गेलं. आषाढी एकादशी निमित्त मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. मंदिरामध्ये भाविकांची रीघ लागलेली बघायला मिळते. आषाढी एकादशी निमित्त कल्याणच्या शहाड शहरातील बिर्ला मंदिरामध्ये विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी सपत्नीक विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेतलं. येवल्यातील कोटमगावच्या मंदिरामध्ये जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी ईदगाह मैदानावर जाऊन मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. दोन्ही समाजातील नागरिक एकमेकांच्या सणांमध्ये उत्साहानं सहभागी होतात. हीच खरी राष्ट्रीय एकात्मता असल्याचं भुजबळ म्हणाले. विदर्भातील पंढरी अमरावती इथल्या जगत जननी श्री क्षेत्र कौंडण्यापूर इथं रुक्मिणी मातेच्या दर्शनाकरता भाविकांनी अलोट गर्दी केली. यावेळी टाळ मृदुंगाच्या गजरात भाविकांनी दर्शन घेतलं. आषाढी वारीनिमित्त विरारमध्ये माजी महापौर राजीव पाटील यांच्या घरी दिंडी आल्यानंतर विठूनामात दंग झालेल्या वारकऱ्यांनी विधिवत पूजा करून आरती केली. दिंड्या पताका घेऊन वारकरी विठ्ठल नामामध्ये दंग झाले. सिंधुदुर्गमध्ये आषाढी एकादशीचं औचित्य साधून चिपळीवर विठ्ठल रखुमाईचं मनमोहक रूप साकारण्यात आलं आहे. संत वारकऱ्यांमध्ये चिपळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. चित्रकार अक्षय मेस्ते यांनी विठ्ठल रखुमाईचं हे मनमोहक रूप चिपळीवर साकारलं आहे. जळगाव मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी इथं आषाढी एकादशी निमित्त मुक्ताई मंदिरात भाविकांनी गर्दी केली आहे. मंदिरात 100 क्विंटल खजुरांची आरास करण्यात आली. ज्या भाविकांना पंढरपूरमध्ये जाणं शक्य होत नाही अशा भाविकांनी या मंदिरात येऊन दर्शन घेतलं. शिर्डीतील साई प्रसादालयामध्ये आषाढी एकादशी निमित्त सगळ्या भाविकांना साबुदाणा खिचडीचं भोजन देण्यात येत आहे. त्यामुळे जवळपास 12,000 किलोची साबुदाण्याची खिचडी तयार करण्यात येते. साईंना देखील खिचडीचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. गोंदिया पोलिसांनी बकरी ईद आणि आषाढी एकादशी निमित्त कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून रूट मार्च काढला. शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनात दंगा काबू योजनेचा सरावही घेण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासकीय महापूजा चालू असताना मुखदर्शन रांग सुरळीत चालू होती. मंदिर समितीकडून दर्शन रांगेत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. पुरवण्यात आलेल्या सुविधा समाधानकारक असल्याचं मत वारकऱ्यांनी व्यक्त केलं. चांदवडच्या वडनेर भैरव इथं भव्य रथयात्रा काढण्यात आली. आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. आषाढी एकादशी निमित्त कालभैरव मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली होती. विठुरायाची प्रतिकृती साकारण्यात आली होती. सिंधुदुर्गच्या कुडाळ इथल्या केदार टेमकर या तरुणानं आषाढी एकादशी निमित्त तुळशीपत्रावर विठुरायाचं रूप साकारलेलं आहे. केदार यांच्या कलेचं सर्वत्र कौतुक होत आहे. आषाढी एकादशी निमित्तानं मालेगावातील साई आर्टच्या 20 कलाकारांनी विठुरायाची आकर्षक रांगोळी साकारली. वेगवेगळ्या रंगांची 35 किलो रांगोळी वापरून रांगोळी साकारण्यात आली. कलाकारांनी तब्बल 48 तास सेवा केली, मेहनत घेतली. रत्नागिरी शहरामध्ये आषाढी वारीचा उत्साह बघायला मिळाला. शहरातील मारुती मंदिर ते विठ्ठल मंदिरापर्यंत वारीमध्ये नागरिक सहभागी झाले होते. वारी काढण्यात आली, यात्रा काढण्यात आली. विठ्ठल मंदिरामध्ये आकर्षक सजावट करण्यात आली होती. लहान थोर सगळेच विठुनामाच्या गजरात तल्लीन झाले होते. छत्रपती संभाजीनगर पासून 20 किलोमीटरवर असलेल्या वरुड काजी इथं मुस्लिम बांधव विठ्ठलाच्या वारीमध्ये तल्लीन झाले. टाळमृदुंगाच्या तालात दंग होत मुस्लिम बांधवांनी वारकऱ्यांवर पुष्पवृष्टी केली. पालघर जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी बघायला मिळाली. नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. जिल्ह्यात एकूण 256 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. पावसाचा जोर कायम आहे.
नंदुरबार जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी देखील दमदार पावसानं हजेरी लावली. संपूर्ण जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. आषाढी वारीचा उत्साह बघायला मिळतोय. पावसाच्या बरसणाऱ्या सरी यामुळे शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणित झालाय. धुळे शहरासह जिल्ह्यातील काही भागांमध्ये पावसानं हजेरी लावली आहे, तर ग्रामीण भागात समाधानकारक पाऊस पडतोय. शेतकऱ्यांना पेरण्या त्यामुळे त्यांच्या रखडल्या होत्या. 100 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडल्यानंतरच पेरण्यांना सुरुवात करावी असं आवाहन कृषी तज्ज्ञांनी केलंय. आषाढी एकादशी निमित्त नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रताळ्याचे भाव वाढलेत. यावर्षी पावसानं उशिरा हजेरी लावल्यामुळे रताळ्याचं उत्पादन कमी आलं. त्यामुळे बाजारात आवक कमी असल्यानं आषाढी एकादशीला रताळ्याचे भाव वाढलेले आहेत. 2 दिवसांपासून ग्राहक नसल्यानं व्यापारी चिंतेत सापडलाय. पावसाळा सुरू होताच मुंबई गोवा महामार्गाला त्याचा फटका बसला. रत्नागिरीतील निवळी इथं महामार्गावर टाकलेला भराव खचला. महामार्गाच्या कामाबाबत आता शंका उपस्थित होतीये. राज्याच्या विविध भागांमध्ये गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे 16 धरणांमध्ये एकूण 1.01 टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे. असाच पाऊस राहिला तर धरणात आणखी पाण्याची आवक वाढेल अशी अपेक्षा जलसंपदा विभागानं व्यक्त केली आहे. राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसानं हजेरी ब्रेक नंतर आपण पाहताय महामुंबई. उल्हासनगरमध्ये विजयलक्ष्मी ज्वेलर्समध्ये कोट्यवधींची चोरी झाल्याची घटना घडली आहे. गॅस कटरच्या साहाय्यानं ज्वेलर्सचं लॉक तोडून तब्बल 6 किलो सोनं चोरट्यांनी लंपास केलं. या चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झालेली आहे आणि या चोरीनंतर मात्र या ठिकाणी असलेला वॉचमॅन गायब असल्यानं वॉचमॅनवरती संशय व्यक्त करण्यात येतोय. या प्रकरणी पोलिसांनी एक संशयित ताब्यात घेतलेला असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. तर आजच्या महामुंबईमध्ये वेळ झाली. इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत. घेतलं. चांगला पाऊस पडू दे. बळीराजा